गणानांच दुकूलचोरम् अनेक जन्मार्जित पापचोरम् चोराग्रगण्यं कृष्णं नमामि। तू नित्य स्वयं प्रकाशु, तू ते बोलावे कैसा पैसू। तुझी माया शक्तीचा डोळेलासू लागला ब्रह्मादिका। म्हणून साधन नाही ऐसे जेणे तुझे ज्ञान रत्न दिसे। तू जानविशी कृपावशे तेच जाणिजे। कृष्ण गोपाल हरी दीन दयाल हरी। कृष्ण गोपाल हरी दीन दयाल हरी। हरे कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे। हरे कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे। तुम ही करता तुम ही कारण, तुम ही करता तुम ही कारण। परम कृपाल हरे जय दीन दयाल हरे। जय जय कृष्ण गोपाल हरे जय दीन दयाल हरे। रथ हाके रणभूमि में और कर्म योग के महिमा बताए। रथ हाके रण भूमि में और कर्म योग के महिमा बताए। अजर अमर परम तत्वायु काया के सुख दुख समझाए। अजर अमर है परम तत्वायु काया के सुख दुख समझाए। सखा सारथी शरणागत के सदप्रीत पाल हरे जय दीन दयाल हरे। जय जय कृष्ण गोपाल हरे जय दीन दयाल हरे।
श्याम के रंग में रंग गई मीरा रस खान तो रस की खान हुए। श्याम के रंग में रंग गई मीरा रस खान को रस की खान हुए। जग से आंखें बंद करी तो सूरदास ने दर्श किए। जग से आंखें बंद करे सो सूरदास ने दर्श किए। मात जसोदा ब्रजनारी के मात जसोदा ब्रजनारी के माखन चोर हरे। जय दीन दयाल हरे। जय जय कृष्ण गोपाल हरे। जय दीन दयाल हरे। हरे कृष्ण गोपाल हरे। जय दीन दयाल हरे। कृष्णा 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 हरे 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 हरे। मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयन्त परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च। गीतेच्या या श्लोकामध्ये कथेला प्राधान्य आहे, कीर्तनही महत्वाचं आहे, सततम कीर्तयन्तम आणि नामस्मरणही महत्वाचं आहे। या श्लोकामध्ये कथेचा उल्लेख आलेला आहे। रामकथा करतो आपण, शिवकथा करतो, कृष्ण कथा करतो। कथा कशाला म्हणतात? कथ धातूपासून शब्द बनलेला आहे तो कथा। कथा म्हणजे कथन। नसुद्धा कथन तर आपण करत असतो, इकडच्या तिकडच्या गोष्टी आपण सांगत असतो। आणि म्हणून त्या शब्दाला दृढ करण्यासाठी श्री चक्रधर प्रभूंनी इथीच्या कथा वार्ता की जेती असं एक सूत्र सांगितलेलं आहे। येथेच्या म्हणजे कुणाच्या? ईश्वराच्या। ईश्वराच्या का? ईश्वराच्या म्हणजे आनंदाच्या। आनंदा म्हणजे समर्थाच्या। जो परिपूर्ण आहे त्याची कथा करा, हा झाला कथेचा अर्थ। वार्ता शब्दाचा अर्थ काय? वार्ता म्हणजे ज्या वर्तल्या, कथा म्हणजे कथिल्या, सांगितलेले परंपरेने आपल्याकडे तो इतिहास आलेला आहे। वार्ता शब्दाचा अर्थ आहे वर्तल्या। वर्तमानपत्र हा शब्द त्यापासून तयार झालेला आहे। याच्यामध्ये आणखी वर्तन सुद्धा महत्वाचं आहे। समर्थाचं वर्तन महत्वाचं आहे, आनंद घनाचं वर्तन महत्वाचे। आपली कथा नाही होत, आपल्या जीवनामध्ये अपयशच जास्त आहे। यशाचं शिखर त्यांनी गाठलं ना, ज्यांनी गाठलेलं आहे त्यांची कथा असते, ती कथनीय असते, सांगण्यासारखी असते आणि ऐकण्यासारखी असते। गोष्टीत आपण लहानपणापासून ऐकतो ना। आटपाट एक नगर होतं, तिथे एक राजा होता, त्याला 2 बायका होत्या, एकीचं नाव आवडती, एकीचं नाव ना आवडती। नकळत आपण नावडतीच्या बाजूने किंवा आवडतीच्या बाजूने होत असतो। कथा आहे की रात्रभर कथा सांगायची, लोक जुने कथा सांगायचे।
चित्रपटाच्या अगोदर तुम्हाला ऐकायला होतच काय? आणि चित्रपटापेक्षा कथा चांगली असायची ती. गावामध्ये काही म्हातारे असायचे, गाव जमायचे आणि कथा सांगायचे. या कथनामध्ये दुबळ्यांची कथा नसायची, वाईट माणसाची कथा नसायची, दुष्ट माणसाची कथा नसायची. असली तरी त्यातला नायक जो आहे तो नायक चांगला असायचा, सद्गुणांनी परिपूर्ण असलेला तो नायक असायचा. नायकाची भूमिका अन्यायाच्या विरुद्ध असायची. 10व्या अध्यायामधला हा श्लोक आहे. विभूती योग सांगत असताना भगवंतांनी आपले शक्ती स्थल सांगितलेले आहेत. ही शक्ती इथूनच मिळाली. राम शस्त्र भृताम, फार काय, द्यूतम छलयतामस्मी, विजयाला एक योग्य दिशेने नेलेलं द्यूत सुद्धा, शिवी सुद्धा एक शक्ती आहे तिच्यामध्ये. शक्ती अशी की त्या शिवीची ओवी होते. आपण दिलेली असते शिवी, पण तिची ओवी होत असते. रामायणाची निर्मिती कशी झाली? शिवीतून जन्माला आली. दररोज माणसं मारणारा हा वाल्या ऋषी झाला. दीक्षा घेतली त्यांनी आणि एका झाडावर बसलेल्या क्रौंच पक्षाचा मिथून चालत असताना एका पारध्याने व्याधाने बाण मारला, कचकन अंगात घुसला आणि पक्षी चिरकला. असा चित्कार केला त्याने. पंख असं फडफडत खाली पडला. रडण्याची आवाज तो खूप ऐकली होती ना त्यांनी. वाचवा, मला मारू नका, घेऊन टाका माझं सगळं. ज्यांची लूट होती त्यांचे आवाज ऐकले, काही झालं नाही, कठोर मनाचा होता. पण जेव्हा त्या पक्षाच्या तोंडातून चित्कार निघाला ना, त्याचं काळीच कापत गेला. लक्षात ठेवा, असे काही चित्कार असतात. असा एखादा शब्द असतो की झोमतो माणसाला. लगेच तोंडातून तिची शिवी बाहेर पडली. मा निषाद प्रतिष्ठा त्वमगम शाश्वती समा यत क्रौंच मिथुनात एक अवधी काम मोहितम. अरे व्याधा, पाप्या, जा, तुला कधी प्रतिष्ठा मिळणार नाही. नंतर लक्षात आलं की मी श्लोक म्हटलो. अरे मला माहितीच नाही, श्लोक आहे ना, 8 अक्षराचा छंद आहे ना, अनुष्टुप श्लोक आहे ना. तिथून रामायणाला सुरुवात झाली. पूर्ण रामायण अनुष्टुप छंदामध्ये लिहिले. शिव्या गोड असतात. उन्हात खेळणाऱ्या बाळाला आई म्हणते, मेल्या तिकडे कशाला मरतो, सावलीमध्ये मर, इकडे ये. व्याकरण आहे त्या ठिकाणी थक्क होत. अरे मी अर्थ काय करू म्हणत. इथं मर म्हणजे काय? मरचा अर्थ मरून जा असाच आहे की नाही? पण अंतःकरण पुढे येताना ते म्हणते की मर म्हणजे जग. शब्दांना माघार घ्यावी लागली, व्याकरणाला माघार घ्यावी लागली. अंतःकरणाची एवढी मोठी ताकद असते. तेच अंतःकरण परमेश्वर मागतायत. माझ्यामध्ये चित्त अर्पण कर. चित्त संग्रह करणार आहे. तुमच्या जीवनातल्या सगळ्या आठवणी वगैरे संग्रह करायचं काम चित्त करतात. ते चित्तार्पण कर, रिकामा कर आणि मला त्याच्यामध्ये ठेव. मच्चिता मदगता प्राणा, आणि तुझे प्राण माझ्यामध्ये टाक. तुझ्या अस्तित्वाचं, तुझ्या विकाराचं, विचाराचं विसर्जन कर. कशासाठी आहे? बोधयंत परस्परम. एकमेकासोबतचा जो संवाद आहे ना, तो बोधप्रद असला पाहिजे. संवाद असला पाहिजे. आपल्यामध्ये विवाद जास्त होतात, संवाद होत नाही. इकडं चांगलं सांग, तिकडचं चांगलं, चांगलं चांगलं सांग. कथयंतश्च माम नित्यम. सतत माझी कथा कर, माझी कथा सांगत जा. नामकीर्तन आहे, गुणकीर्तन आहे, असं एक कथा कीर्तन सुद्धा आहे. बोधयंत परस्परम. परस्परांना हा बोध संपला ना, हा संवाद संपला ना, आणि माणूस फाटत चाला. लक्षात ठेवा.
आज घरातही संवाद राहिलेला नाहीये. आमचे सगळे ग्रंथ संवादी ग्रंथ आहेत. उपनिषदापासून गीता सुद्धा संवादी ग्रंथ आहे. अर्जुनाचा आणि श्रीकृष्णाचा संवाद आहे. लीळा चरित्र संवादी ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरी संवादी ग्रंथ आहे. संवाद माणसाला बांधून ठेवतो. डॉक्टरने औषध कुठलंही देऊ द्या, संवाद जर नसेल ना फरक पडत नाही. अर्ध दुखणं कमी करतो डॉक्टर आपल्या संवादाने, गोड बोलून. आहे का घरामध्ये संवाद? रामायणातली भेट आहे का आपल्या जीवनामध्ये? भरत आणि रामाची भेट. भरत गेला संशयाला, लक्ष्मणाला त्यांनी धनुष्य घेतलं, बाण लावला. भैया मुझे आज्ञा दो. कशासाठी? भरत आलेला आहे. पुढे आयुष्यात तुमचं काटा होऊ नये, अडचणी होऊ नये म्हणून. नाही लक्ष्मणा, भरत तसा नाहीये, तो भेटीला आलाय. भेटला, कडकडून भेटला. डोळ्यातून अश्रुधारा वाहत आहेत. दादा, तुम्हाला न्यायला आलो मी. नाही, रघुकुल निश्चित करताना ती प्रतिज्ञा असते. रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाई पर बचन न जाई. ही जी माझी प्रतिज्ञा आहे वनामध्ये येण्याची, ही कुलाची प्रतिज्ञा आहे, वडिलांची आज्ञा आहे. मी तसा जात नाही. त्याला समजावून सांगितलं, तसा नाही जात. तुमच्या खडावा द्या, तुमच्या पादोका द्या. त्रेतायुगामध्ये झालेली जी भेट आणि भेटीची जी मिठी आहे ना, आणखी तशी भेट झालेली नाहीये. आपल्या होतात, घरामध्ये होतात, सोयऱ्यामध्ये होतात, आपल्या टकरा होतात, धडका होतात. दोन ट्रक एकमेकाला भिडतात ना, अशा धडका होतात. आपुलकीची भेट आणि शरीरातून प्रकट होणारा जे स्पंदन आहे ना, जे आनंदाचे तरंग आहेत ना, ते नाही हो, ते नाही होत. विस खांडेकरांनी एक गोष्ट सांगितली, मला आठवते इथे. म्हणाले, एक ब्रह्मचारी संन्यासी होता बटू. तलावावर पाणी आणण्यासाठी गेला. हातामध्ये कमंडल होतं. तलावाच्या जवळ गेल्यानंतर त्याला दिसलं की त्या तलावामध्ये एक मुलगी स्नान करते. तरुण मुलगी आहे. छोटं बाळ आहे तिचं जवळ, खेळतंय खडकावर आणि पूर्ण नग्न आहे ती. अंगावर कपडा नाही तिच्या. जेव्हा त्या संन्याशाने बघितलं ना, कर्मठ संन्याशाने तोंड मागा फिरवलं. पापम पापम, किती वाईट आहे, केवढं पाप आहे. पाणी तर पाहिजे होतं, पाणी दुसरीकडे नव्हतंच कुठे. तोंड फिरून तसाच उभा राहिला. चावल घेत होता, अंदाज घेत होता, जाईल का, पाण्याचा आवाज येतो का. झाला की जसं शांत उभा होता. ती आंघोळ करत होती. तेवढ्यात शांतता चिरत एक आवाज आला, आई. जोरात आवाज आला लहान मुलाचा. सरळ तरी मागे फिरून बघितलं. आता ती पळायला लागली, आता धावायला लागली. बसली त्या त्वरित. त्यावेळेस तरी थोडं अंग झाकलेलं होतं. आता उभी राहिली आणि पळायला लागली. तिचं अंग प्रत्यंग दिसायला लागलं. अचानक तोंडातून शब्द बाहेर पडला, मा तुझे सलाम. दृष्टी किती छान आहे. ती ज्यावेळेस गेली त्या बाळाला पाण्यातून उचललं, खडकावर बसल्याने बोलते त्याच्याशी. समज करते, राजा माझ्या बाळा. त्याला जो स्पर्श करते ना, तो स्पर्श अद्भुत अशा प्रकारचा स्पर्श आहे. स्वामींच्या स्पर्शाला महत्व असण्याचं कारण काय? ती ऊर्जा आहे, ती सकारात्मक ऊर्जा आहे त्याच्यामध्ये. अशी सकारात्मक ऊर्जा करणारा, निर्माण करणारा संवाद राहिलाय का आपल्यामध्ये? नाही राहिला. घरात तो संवाद नाही म्हणून घर असून घर नाही. काय करता हो भिंतीला? भिंत म्हणजे घर असतं का?
चीनची भिंतही मोठी आहे, घर आहे का? अजिंठा वेरूळची लेणी मोठा आडोसा आहे, घर आहे का? ताजमहलही मोठं बांधलेलं आहे, घर आहे का? हे सगळं बघितल्यावर तुम्ही जेव्हा म्हणता ना चला आता घराकडे, ते घर आहे जे तुम्हाला बोलवता. घरी कधी येणार? फोन करतात, कधी येता घरी? या लवकर या. कारण तिथं घर पण आहे, तिथं आपुलकी आहे, तिथं आत्मीयता आहे. रात्री मी आपल्या गावाचे सरपंच यांच्या इथे झोपलो. भव्य बंगला आहे. पहिल्यांदा सरपंच पदावरच्या माणसाचा एवढा मोठा बंगला मी बघितला. हे झालं घराचं. बगीचा सुंदर आहे. बंगला बघून मी खुश झालो. बगीचा बघून आणखी प्रफुल्लित झालो. हिरवीगार असलेली झाडं. मला एका रूम मध्ये झोपवलं. तिथं जाऊन आणखी खुश झालो. गोधडी होती, गोधडी, मोठी गोधडी, रंगीत असलेली, इतकी चांगली शिवलेली ती गोधडी. त्या गोधडीने माझा जन्म झाला त्या गोधडीची आठवण करून दिली. आणि ती उबमाळा त्या गोधडीमध्ये इतकी चांगली झोप मला मिळाली. विनोबा भावेंनी घरून निघाल्यानंतर आईचं एक लुगडं नेलेलं होतं. ते लुगडं पांघरायचे, ते शालीच्या आत ते लुगडं लावायचे. विनोबाजींना विचारलं लुगडं कशाला, तो मला चांगला कपडा आणून देतो ना, मुलायम कपडा. ते म्हटले नाही, लुगडं अंगावर घेतो ना मला आईची ऊब मिळते, झोपला चांगली लागते. लुगड्यामध्ये माझ्या आईला मी बघतो, त्या लुगड्याचा स्पर्श करतो ना मी, जो कधी तिने माझं खरकट तोंड पुसण्यासाठी केलेला होता, तो स्पर्शात फरक आहे, लक्षात ठेवा. हेअर कटिंग सलून मध्ये तुम्ही जाता, तिथला न्हावी उलटी सुलटी तुमची दाढी करतो, चुनचुन करणारे काही केमिकल लावतो, त्रुटी लावतो. आणि ज्या वेळेस तो टावेलला पुसतो ना, फवारा मारल्यानंतर टावेलला पुसतो, ते पुसणं आणि आईने आपल्या ठिगळाच्या फाटक्या लुगड्याने तुमचं तोंड पुसणं, फरक आहे याच्यामध्ये. दाढी पुसतो तिथं धंदा असतो, आणि आई तोंड पुसते ना तिथं प्रेम असतं. आईवर खूप कविता आहे. कवी निघून गेले, आई शिल्लक आहे. कवितेची आणखी वाट बघतोय आपण. पण लता दीदींनी गायलेलं जे गाणं आहे ना, ते मातृस्तोत्र आहे. कितनी अच्छी है, कितनी भोली है, प्यारी प्यारी है, ओ माँ, ओ माँ, ओ माँ, ओ माँ. तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है, ओ माँ, ओ माँ, ओ माँ, ओ माँ. अपना नहीं तुझे सुख दुख कोई, अपना नहीं तुझे सुख दुख कोई. मैं मुस्काया तू मुस्काई, मैं रोया तू रोई, मेरे हंसने पे मेरे रोने पे बलिहारी है, ओ माँ, ओ माँ, ओ माँ, ओ माँ. तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है,
ओ मा, ओ मा, ओ मा, ओ मा. भगवंत म्हणतात मच्चिता मदगत प्राणा चित्त माझ्यामध्ये स्थिर कर. असत ते विजय सारखं असत. क्षणाक्षणाला ते बदलतं पण त्याला स्थिर कर. प्राण तुझे माझ्यामध्ये अर्पण कर. तू मन हे मीच करी माझी ये भजनी सोय धरी सर्वत्र नमस्कारी मजे का ते. तुझं मन कृष्णमय कर. चित्त माझ्यामध्ये ठेव, माझ्यामध्ये स्थिर कर. सगळं जमा केलं त्याचं विसर्जन कर. मी आणि माझेपणा विसरले जायचे अंतःकरण तोच आहे संन्यासी. दोन शब्दात सगळं सामोरलं आपल्या जीवनामध्ये. मी हुशार आहे, मी श्रीमंत आहे, मी शूर आहे, मी धनिक आहे, मी आमदार आहे, मी खासदार आहे. एकाच अक्षराने माणसाला जखडून ठेवलेला आहे. परत परत त्याचा अहंकार त्याला ते शब्द उच्चारायला लावतो. दुसरं माझे पण, हे माझं, ते माझं, दूध डेअरी माझी, कारखाना माझा, कॉलेज माझं, तो बंगला माझा, इकडचा बंगलाय माझा, दहीवाडीचा बंगलाय माझा. फसला इथं माणूस उठून बसलेला. भगवान श्रीकृष्ण महाराजांचं चरित्र बघत असताना काहीच माझं नाही हे त्यांच्या कृतीतून आपल्या लक्षात येतं. सोडल्यानंतर तेवढीच प्रसन्नता, परिवार बिघडला तेवढीच प्रसन्नता, फार उदास केलं तेवढीच प्रसन्नता. जड पावलं टाकत ते वनामध्ये गेले आणि सांगितलं आपल्याला सुख दुःखे समय कृत्वा लाभा लाभाऊ जया जेव मानाप मानयो स्तुल्य. हे समत्व आहे, जीवनामधलं महत्वाचं समत्व आहे. आघात होत राहतील, तुम्ही तसेच राहा. आघात होतील तुमच्या जीवनामध्ये. तुमची भक्ती इतकी पक्की बनवा, इतकी पक्की बनवा, निष्ठा अभंग राहिली पाहिजे. भक्ती भावना निर्मळ नाही अंतरात ही तव मनुजा. सांग प्रभूला सांग कशी रे पावन होईल सांग पूजा. सांग प्रभूला सची तुझी रे पावन होईल काय पूजा. हे जी रे प्रभात काळी जननी यशोदा उठी म्हणे सात्वरबा मुकुंदा. गोपाल येती तुझला बहाती गोविंद दामोदर माधवेती. भगवंताला उठवते त्यावेळेस बाणा सांगते. सुरेख काव्य आहे, पाठ असायला पाहिजे आपल्या. प्रकाश केला गगनी रवीने गोपी दही त्या घुसळी रवीने. त्या कंकणाचे मधुनाद येती गोविंद दामोदर माधवेती. वेगळा, दयातला रवी वेगळा,
मंथन करताना दधी मंथन करत असताना बांगड्यांचे आवाज येतात. कसे आवाज येतात? गोविंद दामोदर माधवी. गोदोधना पैसती गोपदारा पात्रांतरी वाजती क्षीरधारा ओढोनी हस्तेने स्वरे मंजुळ गीत गाती गोविंद दामोदर माधवेती. कूपांतरी घालून भांड दोरा. विहिरीमध्ये पोहरा टाकलेला आहे. कूपांतरी घालून भांड दोरा ओढी तसे सुंदर गोपदारा ओढून हस्ते श्रम फार येती गोविंद दामोदर माधवेती. चरित्र, आपल्या बाळाचं चरित्र. बाळ कसं, लेकरांना कसं उठवावं? सिनेमाच्या गाण्यांना उठू नका, मोबाईलच्या गाण्यांना उठू नका, त्याला दम देऊन उठू नका. माणसाची सुरुवात उठण्यामध्ये ती इतकी सुंदर करा, इतकी सुंदर करा ना. ती रात्री उशिरापर्यंत झोपायचं, सकाळी उशिरापर्यंत उठायचं. उठताना नीट आवाजात उठवायचं नाहीये. उठी उठी बा योगेश्वरा, उठी उठी बा योगेश्वरा. सर्व सिद्धीच्या माहेरा, सर्व सिद्धीच्या माहेरा. उठी उठी बा योगेश्वरा, उठी उठी बा योगेश्वरा, उठी उठी बा योगेश्वरा. माणसाला उठवता आलं पाहिजे, बसवता आलं पाहिजे, उभंही करता आलं पाहिजे, तनामानात बदल करता आलं पाहिजे, त्याच्या डोळ्याला देखणं आणि एक दृष्टी दिल्या केली पाहिजे, कानाला ऐकण्याचं शिकवलं पाहिजे, स्पर्शाला संवेदना माणूस तयार करणं महत्वाचं आहे. सगळं तयार करतो माणूस, विसरून जातो. मुलगा MBBS करतोय, डॉक्टर होईल, माणूसने पुसल्या गेला पाहिजे याची काळजी घ्या. प्राध्यापक होईल माझा मुलगा, आता हुशार होईल, प्राध्यापक होईल, माणूस झाला पाहिजे. माणूस पुसत चाललेला आहे, एक एक कोपरा घासत चाललेला आहे. वृद्धाश्रमात जाणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. परका होत चालला, जवळचा माणूस परका होत चालला. जुन्या काळामध्ये घर लांब होते, माणसं जवळ होते. आता एका फ्लॅट मध्ये राहतात. ललिता पवार मरून पडते माहिती नाही, मोठमोठे नरक, काही काही कळत नाही कोणाला. माणूस संपत चाललाय. हा इतका सुंदर, हा परमेश्वरापेक्षाही सुंदर आहे. माणूस खराब झाल्यानंतर फेकून देण्याची वस्तू नाहीये, ती दुरुस्त करण्याची वस्तू आहे. बनवलाय आम्ही तसं. बुद्धाने अंगुलीमाल बनवला, नारदाने वाल्मिक बनवला, श्री चक्रधर प्रभूने नागदेव नावाचा दरोडेखोर या पंथाचा आचार्य बनवला. 6,500 ग्रंथ निर्माण झाले. त्याच्या पायाजवळ बसलेल्या लोकांनी ते ग्रंथ निर्माण. कुछ भी हो सकता है, करा. फक्त मच्चिता मदगता प्राणा, काही होऊ शकतं. हे सगळ्यात महत्वाचं आहे.
भगवान कृष्णाने अर्जुनाला पळता पळता पळवलं, पळता पळता थांबवलं. पळत होतो तो, मला नकोय म्हणे युद्ध. अपि इतरे लोक राजस्य हे तो हुकुम न मही कृते. मग मी भिक्षा मागाल, पळून जाईल मी. भिक्षा मागणं एवढं सोपं आहे का? भेटला असता अर्जुन तळा, मी त्याला म्हटलं असतं भिक्षाला जातात भिक्षुक गल्लीमध्ये, समोरून येणारा माणूस पाहतो, आरटीओची गाडी पाहिल्यानंतर दुसऱ्या गल्लीतून निघून जातो ना, अशा तऱ्हेने माणसं बोलतात. माणसाची दानत कमी होत चाललेली आहे, ऐदी लोकांची संख्या वाढत चाललेली आहे. स्वतःला देव म्हणून घेण्याऐवजी राम असं म्हणतात, आत्मान मानुषम मन्य राजा दशरथात्मकम. मी माणूस आहे. किती मोठा आहे माणूस, किती मोठा आहे. म्हणून यांच्या कथा, या समर्थांच्या कथा, या दिव्य पुरुषांच्या कथा, कथा ऐकत जा. कृष्ण कथा कशी आहे की परिपूर्ण कथा आहे. जीवनाची समग्रता त्या कथेमध्ये आहे. तुम्हाला काय होऊ शकता हे त्या कथेमध्ये आहे. रस खान म्हणतो पुढचा जन्म मला मिळाला ना, मुस्लिम कवी आहे तो, तर मला या वृंदावनामध्ये दे, जनावरांमध्ये दे, नाही जमलं तर मला झाडामध्ये दे, पण या मातीत मला जन्म दे. कृष्ण ऐक, कंस ऐकून असं कोणाला वाटलं नाहीये, कथाच नाहीये ती, कथा नाही ती. रावणाची कथा आहे, विकृत कथा आहे. जी कथा वर्षानुवर्ष टिकलेली असते. 5000 वर्ष झाले श्रीकृष्ण कथेला, आणखी ताजी आणि टवटवीत अशा प्रकारची कथा आहे. ज्या चरित्रात आचार आहे, विचार आहे, उच्चार आहे, अशी ही कथा. चित्र सगळ्यांचं असतं, पक्ष सगळ्यांचं डोंगराचं असतं, चरित्र नसतं. चरित्र माणसाचं असतं आणि चारित्र्य परमेश्वराचं असतं. भगवंताची कथा शुकमुनी सांगतायत, परीक्षित ऐकतोय. कसं म्हणू लागत असेल. मला जर कोणी म्हटले की तुम्हाला दाखवतो, जरा प्रवचन संपलं तुमचं संगीत प्रवचन, मग तुम्हाला दाखवतो, त्यानंतर 15 मिनिटात दाखवतो, मला प्रवचन करता येईल का? तुम्हाला कोणी हाता कानामध्ये येऊन सांगितले की आपले घरचे सगळे पैसे पळवले, तुम्हाला तरी प्रवचन ऐकता येईल का? मला सांगता येणार नाही, तुम्हाला ऐकता येणार नाही. परीक्षितीच्या समोर मृत्यू आहे आणि तो प्रवचन ऐकतोय. किती श्रेष्ठ दर्जाची, म्हणजे मरणाला विसर पाडणारी कथा आहे. बाकीचं तर विसरतो माणूस, मरण त्याला विसर पडणारी कथा आहे. प्रवेशद्वार आहे मरण माणसाचं. घाबरतात माणसं, उगीच घाबरतात. मरणाची तयारी करत नाही माणसं, घाबरतात. समर्थ कथा आहे, काहीतरी बघायला मिळतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र का आवडतं? समर्थाचं चरित्र आहे, श्रीमंताचं चरित्र, यशवंत, कीर्तिवंत, त्यांचं ते चरित्र आहे. लेच्या पेच्याचं चरित्र नाही ते. लोक विरोधात गेले, आपलेच लोक विरोधात गेले. कोणी यज्ञ करायला लागले, अपयश आलं पाहिजे म्हणून स्वैरधारे विरोधात गेले. पर्वतासारखं दृढ आणि स्थिर असणार ते चरित्र आहे आणि म्हणून ते चालतंय. सगळ्यांना ते चरित्र चालतंय. हे चरित्र ऐकले की काही ऊर्जा मिळते आपल्याला. ते त्या भाषेमध्ये सांगावं चरित्र. कथा करणं म्हणजे याचे प्रकार खूप आहेत, त्या भाषेमध्ये सांगावं. एखाद्या मंत्रावर तुम्ही पोवाडा करा, छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा करा, दोन्ही म्हणा, कोणता पोवाडा ऐकेल, आवडेल आपल्याला? छत्रपती शिवाजी. कारण पोवाड्याचा जो रस आहे ना, तो वीररस प्रधान काव्य येते. ढाल आणि तरवार त्याला पाहिजे, आवाज तसा त्याला पाहिजे. राजमाता राजगडाला राजमाता राजगडाला सकाळीच बसया उन्हाळा दुरून पाहिलं किल्ले कोणाने आला. आवाज त्या ठिकाणी आमच्यावर केला तर
बाबा गेले होते भिक्षाला, यजमान नव्हत्या घराला. कसं कसं वाटतं? कृष्ण कथा सांगत असताना तुम्हाला त्या रसामध्ये विलीन व्हावं लागतं. शृंगार हास्य करुण रौद्रवीर भयानक बिभत्साद्भुत संज्ञौचत अष्टौ काव्य रसः स्मृतः. जेवणामध्ये 6 रस आहे. तुमचं ताट तयार आहे, एका रसावर भागत नाही. लोणचं थोडस चाटता, परत घास घेता, पापडाचा तुकडा घेता, कुडकुड लागतो, तोंडामध्ये टाकता, नंतर परत तिथेही बोर होता. तुम्ही जेवणात बोर होतो माणूस, तिथे बोर होतो. भाज्याकडे जातो, अर्धा भाज्या घेतो, तो तोंडात टाकतो, बरं वाटतं. परत आणखी बोर होतो. मग कढी असते, कढीकडे जातो. 6 रस तुमच्या जीवनामध्ये असतात. तुमच्या जीवनामध्ये 9 रस असतात. शृंगार हास्य करुण रौद्रवीर भयानक बिभत्साद्भुत संज्ञौचत अष्टौ काव्य रसः स्मृतः. त्या रसाचा पोष त्या रागाने केलेला असतो. त्याला पोषक असावे लागतं. परमेश्वर मूर्तीजवळ आपण थांबलो, तो बोलत नाही. आपल्याला बोलता येत नाही. तुकोबांना बोलता आलं. वृक्षवल्ली अमा सोयी बोलता आलं. हे माझे सोयर आहेत. वनचरे पक्षिणी सुसोळी आरविती बोलता आलं. निसर्गासोबत बोलता आलं. आम्ही माणसं सोडून कोणाशीच बोलत नाही. अलीकडे कोणी माणूस जर मित्र आला ना, त्याला बी एक खुर्ची ढकलून देतो. तो खुर्चीवर बसतो, हा बसतो, दोघं टीव्ही पाहत बसतात. संवाद नाही आपल्यामध्ये. संवाद एक जादू आहे, लक्षात ठेवा. संवादाचा एक स्पर्श आहे. अचेतन मूर्तीकडे, पाषाणाच्या मूर्तीकडे उभं राहून म्हणतात, मौन का धरिले विश्वाची जीवना. 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 उत्तर वचना देई माझ्या. उत्तर वचना देई माझ्या. मौन का धरिले विश्वाची जीवना. मौन का धरिले विश्वाची जीवना. कृपा वचनाची, कृपा वचनाची, कृपा वचनाची, कृपा वचनाची. वाट पाहत से कृपा वचनाची. कृपा वचनाची. वाट पाहत से करुणा और से बोल काही. करुणा और से बोल काही.
काही बोल काही बोल काही मौन का धरिले विश्वाची जीवना मौन का धरिले विश्वाची जीवना मौन का धरिले विश्वाची जीवना ज्याच्या जीवनामध्ये सत्य आहे अहिंसा आहे नीतिमूल्य आहे त्या कथा कोणाची कथा नाही नकारात्मक ऊर्जा निर्माण होईल अशी कथा नाहीये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आणि म्हणून आपण संतांच्या कथा सांगतो महापुरुषांच्या कथा सांगतो जे जे चांगलं आहे ना त्या त्या कथा आपण सांगतो कधी सामाजिक कार्यकर्त्याची कथा सांगतो कधी राजकीय माणसाची माणसं सगळीकडे चांगले आहेत तो सगळीकडे माणसं चांगले आहेत या कथा आपण सांगत असतो शेतकऱ्याची कथा सांगतो इथेही माणसं चांगली आहेत चांगली माणसं आहेत चित्त माझ्यामध्ये टाक मग टाकल्यावर काय होईल प्राण माझ्यामध्ये टाकल्यावर काय होईल बोधयंत परस्परम चांगलं एकमेकाला सांगत जा नंतर काय होईल तुष्यंतीचे रमंतीचे ह्या दोनच तो गोष्टी पाहिजेत आपल्याला आपण संतुष्ट नाही उदास आहोत आपण रमत नाही कुठं बावळ्यासारखं आपण इकडून तिकडे विषय बदलतो आपण रमत नाही जीवनामध्ये ह्या दोन गोष्टी महत्वाचे पैसा वगैरे हे काही महत्वाचं नाही आहे संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय मयि अर्पित मनोबुद्धी यो मद भक्त समे मला तो भक्त आवडतो या गुणांनी युक्त असलेला भक्त मला आवडतो लीला चरित्रामध्ये बालकथा आलेली आहे रहस्य कथा आलेली आहे परिकथा आवडतात आपल्याला परिकथा आहे मूल्य कथा आहे काहीच नसलेली माणसं मोठी माणसं भेटतात आम्हाला काहीच नाही जवळ अन्न सुद्धा भरपूर नाही तरी सोनं नाकारलेले तुकोबा आम्हाला भेटतात भगवान श्री चक्रधर स्वामी जेव्हा लोणारला गेले ना कृष्णदेव राजा तिथे आला त्यांनी बघितलं स्वामींना अप्रतिम स्वामींची मूर्त बघितली विलक्षण सौंदर्य विलक्षण लावण्य डोळ्यामधला तेज आणि चिंतेची छटाक चेहऱ्यावर नाही काळजीचा डाग चेहऱ्यावर नाही इतका सुंदर माणूस असू शकतो इतका प्रसन्न असू शकतो खुश झाला राजा माणूस खुश झाला यजमान खुश झालं की दक्षिणा चांगली देतो हा खुश झाला राजा होता सोन्याची थैली मोहरा काढल्या स्वामींच्या समोर रिचवल्या सोनं मोठं आहे स्वामींना भेटलं स्वामींनी त्याच्याकडे बघितले नाही उठले आणि तसेच निघून गेले सोन्यासारखा माणूस म्हणा गोल्डन मॅन आहेत आता सोन्याकडे नाही बघता निघून जाणारा माणूस आणि जवळ कटोरा सुद्धा नाही व भिक्षेला भिकाऱ्याकडे कटोरा तरी असतो कटोरा सुद्धा नाही स्वामी सरळ निघून गेले काहीच नसताना माणसाला मोठं होता येतं गाडगे बाबा काही सुंदर नाही गाडगे बाबा तरुण नाहीत काही नाही वयस्कर आहेत अंगावर ठिगळांचे कपडे आहेत हो पण ज्या कपड्यामध्ये महाराष्ट्रातली सगळी लोक झाकलेत त्यांनी त्यावेळेला लोकांना वाटत नसेल गावोगाव यांचे पुतळे उभे राहतील गाडगे बाबाजी अरे कचरा वेचणारा चेष्टा सुद्धा नाही केली लोकांनी वेडाय म्हटले पाहता पाहता प्रसिद्धी झाली आता हाताच्या बाहेर गेला काही फार अभ्यासाची गरज नाही पण एक चरित्र इतकं सुंदर आहे ना गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला सांभाळे तुझी लेकरे पुण्य समजती पापाला गोपाला 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 गोपाला
गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला सांभाळी तुझी लेकरे पुण्य समजती पापाला गोपाला 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 कुणी न रहावे खुळे अडाणी शिक्षण घ्यावे व्हावे त्यानी कुणी न रहावे खुळे अडाणी शिक्षण घ्यावे व्हावे त्यानी यासाठी ही गुरुदेवानी मी जातीचा धोबी देवा धुईन कपडा मळलेला गोपाला श्री गोपाल कृष्ण महाराज श्री चक्रधर स्वामी गोपाला कुठल्या तरी एका ठिकाणी माणसाच्या चरित्रात माणसाची उंची वाढलेली असते, सदैव नसते, लांब पण तासात गेलेलं असतं. परिवर्तनामध्ये बऱ्याच घटना घडलेल्या असतात आणि कुठेतरी एखादा प्रसंग येतो आणि तिथे तिची उंची वाढलेली असते. ती उंची लोकांना सांगा. कोण आमदार सांगायचे तर सांगा, नाही तर सांगू नका. पण सांगोल्याचे गणपतराव देशमुख नक्की सांगा. एसटीनं प्रवास करणारा माणूस, कुठला स्वार्थाने आणि निस्पृह पांढऱ्या कपड्याचा संन्यासी हा माणूस. यशवंतराव त्यांच्या जीवनातल्या काही प्रसंग लक्षात ठेवा. ते वारले त्यावेळेला 35,000 रुपये शिल्लक होते फक्त. अरे भिकाऱ्याकडे एवढे पैसे असतात, पण त्यांना उपपंतप्रधान होण्यासाठी कोणी रोखू शकलेलं नाहीये. आतून श्रीमंत होते ते. सगळ्याच क्षेत्रामध्ये आहे ते, सगळ्याच क्षेत्रामध्ये. त्यांचे चरित्र लोकांना सांगा. कुठेतरी एखादा प्रसंग येतो, त्या माणसाची उंची, तेजस्विता आणि दिव्यता ज्यावेळेस आपल्या लक्षात येते ना, ते प्रसंग सांगा. लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाले, धोतर नेसलेले आणि उंची कमी होती. पाकिस्तान हसायला लागलं. म्हटलं हा धोत्र्या माणूस काय करणार आहे आपल्याला. जेव्हा युद्ध सुरू झालं त्यावेळेस लक्षात आलं की या धोत्राची काय ताकद असते. पत्नीला विचारलं, दुष्काळ पडलाय, अडचणी पैशाची, तू भाजीला किती शेंगदाणे वापरते. ती म्हटली 1 कप. अर्धे केले तर म्हटले चालेल की, भागेल ना. तेल किती टाकते. 5 पळ्या. 2च टाकले तर चालेल ना म्हटले. पण आपल्या 2 पळ्या आपलं हे सगळं याला भागेल का आपलं. म्हटले सगळ्यांना मी सांगतो, ढाब्यावर जाऊन चमचमीत जेवणाऱ्या माणसाला लाल बहादूर शास्त्रींची काय किंमत करणार. ह्या कथा गेल्या पाहिजेत. वारले त्यावेळेस 27 रुपये होते. वाटतं पटतं तुम्हाला. बॅलन्स किती होतं. तुमचा शिनबा घालवणारी माणसं आहे. त्यांच्या जीवनातल्या प्रसंग खूप आसिया निर्माण होतो. अरे बघा ना, दृष्टी बदला ना तुमची. तुमच्याकडे सायकल आहे, माझ्याकडे सायकलचे, मोटरसायकल होत नाही, बाईकचं काय परिस्थिती बरोबर नाही असं नाही. तुम्ही खात राहता. अरे सायकल वाले बघा ना, बरं वाटेल तुम्हाला, लगेच बरं वाटेल, लगेच औषध मिळेल. फक्त बघा, नजर महत्वाची आहे. नाही याच्यापेक्षा बरं आहे आपण बिना चपला चालला, चपलावाल्याने त्याच्याकडे बघावं. त्यांनी 4 व्हीलरची अपेक्षा करू नये. तो अनुमानी चाललाय, खडे टोचताय त्याला. माझं बरं आहे माझं.
बघण्यामध्ये माणसात परिवर्तन होतं, लक्षात ठेवा. आणि म्हणून परमेश्वरा तुझं दर्शन दे. तुझ्याकडे काहीच नाही तरी जगातला सगळा आनंद तुझ्या जीवनामध्ये आहे. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. दर्शन द्या हो चक्रधरा विनाशा. मज दर्शन द्या हो चक्रधरा विनाशा. मज दर्शन द्या हो चक्रधरा विनाशा. मज दर्शन द्या हो चक्रधरा विनाशा. इति सुयोग तुमचा भेटीचा लाभला. योग तुमच्या भेटीचा लाभला. परंतु परेशा दगड हाती घेतला. परिकार वशे मी जन्मव्रथा झाडिला. विकार वसे मी व्रथा जन्म धाडिला. अलमती माझी कारण झाली विनाश. मज दर्शन द्या हो द्या चक्रधरा विनाशा. मज दर्शन द्या हो चक्रधरा विनाशा. असा अर्जुनाच्या जीवनातला एक प्रसंग मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात महत्वाचा प्रसंग आहे तो. जेव्हा त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले ना, रणभूमीमध्ये अश्रू आले. सखेति मत्वा प्रसभम ये दुःखम हे कृष्ण ही यादव ही सखेति. अजानता महिमानम तवेद मया प्रमादात प्रणयेन वापी. झोपलो कृष्णासोबत तुझ्या चेष्टा केली. एका आसनावर जेवलो आपण. किती चुकलो रे. आता मला कळलं तुझं विश्वरूप बघितलं. मी किती लहान आहे, तू किती मोठा आहे. एकोथ वाप्यच्युत तत्समक्षम तत्क्षामय त्वाम अप्रमेयम. अप्रमेय अप्रमेय शब्द त्याच्यामध्ये आलेला आहे. भगवान चक्रधर स्वामी जेव्हा अर्जुनाबद्दल बोलतात ना, अर्जुनाची उंची आपल्या लक्षात येते. तो त्या तुलनेमध्ये उतरतो. कृष्णासारखाच आहे तो. हा बासरी वाजवतो आणि तो मृदंग वाजवतो. कृष्ण नाचतो, तोही नाचतो. बृहंडच्या स्वरूपामध्ये स्त्रीपात्र घेऊन तो नाही ओळखायत, नाही कळत कुणाला. उत्तम प्रकारचा अभिनेता आहे तो. चक्रधर स्वामी सांगतात 4 विद्या, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण. सगळा अभ्यास अर्जुनाचा झालेला आहे. एक वांचून ब्रह्मविद्या झालेली, पण सगळा अभ्यास झालेला आहे. तोला मोलाची माणसं आहेत. मित्र कोण होतात? समविचारी असले तर मित्र होतात. विषम विचाराची माणसामध्ये मैत्री निर्माण होत नाही. आणि मैत्री हे नातं सगळ्यात मोठं नातं आहे, सगळ्यात मोठं. विश्वरूप बघितलं, कृष्णाकडे बघितलं आणि तो त्या ठिकाणी क्षमा मागतोय. इथं खूप मोठा वाटला. सामर्थ्य असूनही क्षमाशीलता ही महत्वाची गोष्ट. काल मी तुम्हाला द्रुपदी सांगितली की द्रुपदी अश्वत्थाम्याला क्षमा करते. अश्वत्थाम्यासाठी नाही, त्याच्या आईकडे बघून क्षमा करते. अरे माझी मुलांनी मारली, मला वाईट वाटला नाही, त्याला मारून त्याच्या आईला कशाला वाईट वाटू द्यायचं, तिला दुःखी करायचं नाही मला.
अप्रमेय असलेला परमेश्वर. प्रमा शब्दाचा अर्थ आहे परिमाण. अ उपसर्ग लावला की अप्रमेय, ज्याला मापच नाही कुठलं, त्याला मोजताच येत नाही, त्याला अप्रमेय असं म्हणतात. ज्ञानेश्वरीत फार गोड ओवी पहा. तरी आता अप्रमेय मज शरणागता आफुलिया, क्षमा करी जोजी या अपराधासी. काय गोड केवढं. त्वमस्य पर विश्वस्य परम निधानम त्वम अव्यय. काय भाषा आहे ही, पंडिताची विद्वानांची भाषा आहे, अर्जुन सामान्य नाहीये. म्हणून श्रीकृष्ण महाराजांचे परावरत्व सुचून बोलणारा तो वक्ता आहे. अर्जुनाचं वक्तृत्व अप्रतिम आहे. परय माहिती अवरय माहिती आहे. आम्हाला परय माहित नसतं, अवरय माहिती नसतं, तर आम्ही स्टेजवर उभे राहतो, बोलतोच. संजयाचं कौतुक वेगळं, चतुर्भुज पाहतो, अर्जुनाचं विश्वरूप पाहतो, उद्धवाचं कैवल्य परब्रह्म. स्वामींच्या नजरेने पारखलेली ही सगळी माणसं आहेत. इथं मला अर्जुन मोठा का वाटला? अर्जुन रडला. जखम झाली, चोरांनी मारलं म्हणून नाहीये, रडला, पश्चातापाने रडला. हे रडणं खूप गोड आहे, लक्षात ठेवा. दरवर्षी आम्ही एक कार्यक्रम ठेवत असतो, ढोऱ्या डोंगरामध्ये रडायचा कार्यक्रम असतो. लोकांना सांगितलेलं 5-6 हजार लोक असतात, शिदुरी घेऊन येतात, घरच्या भाकरी घेऊन येतात, तर रडायला येतात. आणि आमच्या प्रवचनामध्ये ढास रडतात, लोक फ्रेश होतात आणि घरी येतात. हास्य क्लब खूप आहे हो, आम्ही रडण्याचा क्लब तयार केलाय. खोटं खोटं हसण्यापेक्षा खरं रडण्याचा आहे ना. चुका झाल्या ना, आपल्याकडून खूप चुका झालेल्या आहेत. प्रायश्चित्ताकडे मी यासाठी येतोय की वारकरी कीर्तनकारांमध्ये सप्ताहाच्या आदल्या दिवशी काल्याच्या आधी मागणीपर अभंग असतो. असं महानुभावांचं प्रायश्चित्त मागणीपर असतं आणि ते पदयात्रा संपण्याच्या आधी असतं, पोथी संपण्याच्या आधी असतं. आणि म्हणून मला वाटतं की ही रूढी कायम ठेवावी. सप्ताहाच्या अगोदरचं प्रवचन असो की कीर्तन असो, त्याला प्रायश्चित्ताचा अधिष्ठान असावं. कबूलच करत नाही माणूस, कबूलच करत नाही. चुकलं असं, ज्यावेळेस तो कबूल करतो ना, त्यावेळेस स्वच्छ आणि पवित्र असतो तो. उन आंखों का हंसना बे क्या है, जिन आंखों में आंसू नहीं है. लता दिदी ज्यावेळेस ताजमधून हल्ला झाला, निरपराध लोकांना मारलं ना, त्यावेळेस त्या रडल्या ना. किती वेळेस रडल्या? पेपरला 165 वेळेस रडल्या. त्यांनी गीत गायला ये मेरे वतन के, पंडितजी रडले. त्या अश्रूंचं मोल काय आहे? तुकाराम महाराजांचा अभंग त्यांना गायला दिला, चाल लावली त्यांनी, पण गाऊ शकले नाही. ते एका दमात रिटेक परत परत. पहिलं गडवं गायला सुरुवात केली नाही, रडायला सुरुवात झाली. जादू आहे तुकोबाच्या अभंगाची, जादू आहे. म्हटलं दुसऱ्या दिवशी करू आपण उरलेलं, दुसरं करावं, दुसऱ्या दिवशी तिसरं करावं. 4 दिवस लागले. काय नातं जुळलं अभंगाचं? तुमचंही जुळेल ना. कन्या सासुरासी जाय, मागे परतूनी पाय. चित्र डोळ्यासमोर उभं करा की लग्न आहे, मुलीचे लग्न झालेले, ती निघालेले सासरला. चला 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 म्हणतात. ती बापाकडे बघते, पळत जाते, मिठी मारते. बाबा, आई भुळ्यावर का बोलत जाऊ नका जास्त. आईला जाते, मिठी मारते. आई बाबा तापड आहेत ग, काही मनावर घेऊ नकोस. भाऊ दिसते, भावाकडे जाते, सारखे रडत असते. चला उरका लवकर, गाडी तयार झालेली आहे. सरकते, 2 पावलं पुढे बघते, माग बघते. तेवढ्याच आत्मीयतेने आपल्या भिंतीकडे बघते, आपल्या अंगणाकडे बघते. ज्या अंगणात आपण खेळलो तिथं बघते, झाडाकडे बघते, शेजाऱ्याकडे काकू काकी शेजारचे लोक त्यांच्याकडे बघते. हे दृश्य डोळ्यासमोर आणा आणि मग कडवं म्हणा. मागे परतुनी पाहे,
मागे परतुनी पाहे पैसे झाले माझ्या जीवा. कवितेची ताकद असते, लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही वा म्हणता कविता ऐकली की. एखादा शेर ऐकला की तुम्ही वा म्हणता. कोणी सांगितलं तुम्हाला? अरे हे वाच्या पलीकडची गोष्ट आहे. डोळे भिजवणारी, करुण रस निर्माण करणारी ही गोष्ट आहे. नारोव्यास बहाळ्यांनी ज्यावेळेस त्यांच्या हातून खूप लोक मेले, त्यांच्या वडिलांना मारलं. मी पूर्ण कथा सांगत नाही. वडिलांना त्यांच्या धोक्याने मारलं. ज्योतिष होते ते. विचारत होते, आई माझे बाबा कुठे गए? सगळे मुलं चिडवतात, तुझे बाबा कुठे? बिन बापाचा, बिन बापाचा आहे. सांगेन बेटा, कधीतरी सांगेन. कधी सांगतेस ग? मग तिने कथा सांगितली की ज्योतिषी होते राज्यातले मोठे. लोकांनी फसवलं. मेनाची मेघ खडकामध्ये रोवल्या जाईल असं त्यांनी क्षण सांगितलं. शत्रू लोकांनी तो क्षण चुकवला. ती खडकात नाही गेली बेटा, तिचा थापटा झाला, थापटा. तुझ्या वडिलांना राजाने फाशी दिली. बदला घेण्याच्या भावनेने तो बंगालमध्ये गेला, शिकून आला, मंत्र तंत्र शिकून आला. आणि खूप पाणी येतंय, पाऊस येतोय असा भास निर्माण केला. टेकडीवर गेला, लोकांना सांगितलं. लोक लागले पळायला, घाबरले. पाण्याचा आवाज, पळा, उठा उठा रे, पळा पळा रे, राज्य झाले जलमय सारे. उठून राज्य झाले जलमय सारे. सगळे पळायला लागले. राजा पळाला, राजी पळे, राणी पळाली. सगळे लोक टेकडीवर गेले. टेकडीवर आभास निर्माण केला. खाली नदी वाहते, त्याच्यामध्ये नाव आहेत. उडी टाकार आहे, टेकडी बुडणार आहे. उड्या टाकल्या. ती जादू, ती माया काढून घेतली. सगळे लोक मेलेले बघितले. खडकावर आपटून. पाणी नव्हतं, काहीच नव्हतं. उडी नव्हती, काहीच नव्हती. पश्चाताप झाला, किती मोठी चूक केली. बदला कृष्ण असा घ्यायचा असतो का? रुद्रपूरच्या दिशेने निघाला प्रायश्चित करण्यासाठी. तुम्ही करणार की नाही कधीतरी? स्वारी तर म्हणाल की नाही तुम्ही? अडीच अक्षरी शब्दामध्ये प्रायश्चित होत. चालताना पाय लागला कोणाला, तो जड झाला, बघितलं सुद्धा नाही बेट्यानं. जेव्हा स्वारी म्हणताना तर म्हणतो काय हरकत नाही, काय हरकत नाही. परमेश्वराकडे प्रार्थित करणार की पापोहम पाप, हो म्हणतो ना मी, पापो उपकार करत नाही. मान पापोहम पाप कर्माहम पापात्मा पाप संभव त्राहिमाम कृपया देव शरणागत वत्सर. म्हण क्षमा मागणार की? या पवित्र आश्रमामध्ये तुम्ही स्नान करणार की नाही कधी? कासया गुणदोष वर्णवानी कांचे मज काय त्याचे गुणे. तुकोबा म्हणतात ते कबूल करतात, ते प्रायश्चित करतात. कासया गुणदोष वरून अनेकांचे मज काय त्याच्या उणे, असे माझ्यात काय कमी आहे? प्रायश्चित महत्वाचं आहे. हे जर झालं ना, भारत पाकिस्तानचं आत्ता मिटतं, रशिया युक्रेनचं आत्ता मिटतं, तुमच्या गावातले भांडणं आत्ता मिटतात. उद्या सकाळी तुम्ही अनुभव घेऊन बघा. ज्याचं तुमचं खटकलेलं आहे त्याच्या घरी जा, त्याला भेटा. कसा आहे सर बाबा, खूप दिवस झालं बोलणं झालं नाही आपलं. एवढं मोठं क्षमा शस्त्र करे यश दुर्जनम. क्षमा शस्त्र महत्वाचं शस्त्र आहे. डिलीटच करत नाही आपण, डिलीटच करत नाही. शिवाजी महाराजांनी अफजल खानला मारलं, डिलीट करून टाकलं, तिची कबर बांधली. म्हणून मोठे शिवाजी महाराज. अफजल खानाला मारला हा पराक्रम आहे, पण कबर बांधली हे त्यांची उत्तुंग अवस्था आहे, ही दिव्यता आहे. प्रायश्चित महत्वाचं आहे. सुंदर भजन ऐकते म्हणून मी कार्यक्रम संपवतो. हरिओम शरण गायलेला आहे. परमेश्वराजवळ ते प्रायश्चित करतात. मैली चादर ओढ़ के कैसे द्वार तुम्हारे आऊं, मैली चादर ओढ़ के कैसे हे पावन परमेश्वर मेरे, मन ही मन शर्माऊं, मैली चादर
ओढ़ के कैसे मैली चादर ओढ़ के कैसे द्वार तुम्हारे आऊं हे पावन परमेश्वर मेरे हे पावन परमेश्वर मेरे मन ही मन शर्माऊं मैली चादर ओढ़ के कैसे मैली चादर ओढ़ के कैसे जग में भेजा निर्मल देकर काया तूने मुझको जग में भेजा निर्मल देकर काया कर तेरी संसार में मैंने को दाग लगाया जन्म जन्म की मैली चादर अब क्या दाग छुड़ाऊं मैली चादर ओढ़ के कैसे द्वार तुम्हारे आऊं मैली चादर ओढ़ के कैसे मदगत प्राणा बोधयंत तुम्हाला जर संतुष्ट व्हायचंय ना तुष्यंतीचं रमंतीचं तुम्ही कुठेच रमून राहिले हो सारखा बदल होतात आपला विषय बदलता मित्र बदलतात सगळं बदलतं स्थिरच नाही कुठं कारण तुम्ही रमत नाही तुम्ही संतुष्ट होत नाही तुष्ट होत नाही तुम्ही या दोन गोष्टी पाहिजे असल्याने तुम्हाला कृष्ण चरित्र बघा कसं आहे कृष्ण चरित्र मी कथा कमी सांगितल्या तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मी कथा सांगणार नाही मी पैलू सांगणार आहे चमत्कार वजा करून सांगणार आहे अंधश्रद्धा बाजूला करून सांगणार आहे भगवान कृष्णातला माणूस मला उभा करायचा आहे जे तुम्ही करू शकता तोही करू शकतो असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास मला ते सांगायचं आहे भगवान श्री चक्रधर स्वामींना दिसलेला कृष्ण मला सांगायचा आहे महाराष्ट्रात पहिल्यांदा सांगितलेला कृष्ण या श्रीमंत मातीला कृष्ण माहितीच नव्हता होता विद्वानांना पण मराठी माणूसचा पोरका झालेला होता तो कृष्ण मला सांगायचा आहे सरणावरचा प्रेत उठल्याबरोबर गुजरात मधलं जेव्हा तुम्हाला विचारताय सरणावरचा प्रेत जेव्हा उठून गालात हसत होतं तुम्ही कार्य मरून गेला जगणाऱ्यांना फसत होतं तिथं कृष्णाची चहूळ लागते आपल्याला गती गेली मती गेली वागण्याची रीती गेली एक एक वाक्य त्याचं ऐकणाऱ्यांना डसत होतं मेलेला माणूस जगणाऱ्या लोकांना म्हणत होता तुम्ही का बरं मेले मेले म्हणजे काय तुमची गती गेली दुसऱ्याच्या हातातला भावलाय तुम्ही कोणीतरी सांगावं ते तुम्ही करताय तुम्हाला कुठं काय करताय मती गेली मतीचं काही कामच नाही आहे डोकंच नाही कुठलं वागण्याची रीती गेली तो सांगतो म्हणून वागायचं वागायचं बाकी काही कळत नाही आपल्याला एक एक वाक्य त्याचं ऐकणाऱ्यांना डसत होतं अरे कृष्ण स्वीकारा
पहिला क्रांतिकारक स्त्रियो वैश्य सदा शूद्र स्तेपी यांती परामगती, स्त्रियांना अधिकार नाकारणाऱ्या धर्माला छेद दिला कृष्णाने छेद दिला, त्यांना धर्माचा अधिकार दिला. ते अपि यंती परमगती, परमगती त्यांना सुद्धा मिळते. हा कृष्ण मला अपेक्षित होता. मी यावेळेस कथा कुठलीही सांगितली नाही. आता खरं भागवतच बंद केलेत मी. कदाचित मला वाटतं की हे दिवाकर बाबांनी घेतलेलं शेवटचे असेल. मी कंट्रोल, आता दौऱ्याला कंट्रोल थकल्यासारखं झालेलं आहे. पण मी चिंतन करणार ना, तर याच पद्धतीने चिंतन करणार. तो कुठल्या धर्माचा हे सांगणार नाही. तो कुठल्या, तो सर्व व्यापक आहे, त्याला कुठला धर्म आहे. एक क्रांतिकारी गोपाळ कृष्णाचं चरित्र. जेलमध्ये जन्माला आलेला श्रीकृष्ण, त्याने जे उत्तुंग कार्य केलं ना ते दाखवा. त्याने 12 कोस अग्नी गिळला. खोटं असेल ते, खरं बी असेल ना. तुम्ही कार्यक्रमातलं वरण जास्त खाल्ले की तुम्हाला जळकी लागते, ऍसिडिटी होते. मोठं आहे ना आपल्यापेक्षा. गोवर्धन पर्वत तो उचलतो, तुमची सुटके सुटलेला तुम्ही हमाल ठेवता. लाज वाटत नाही तुम्हाला? विदेशातले गोरे गोरे मुलं येतात, लहान लहान नाजूक मुलं येतात, 50 किलो ओझं डोक्यावर असतं. मी वेरूळला बघितलं, ते ओझं घेऊन उन्हामध्ये ते चालतात. आणि तुम्ही कामच करत नाही ना. कामाला माणसंच भेटत नाहीत. गर्दी झाली माणसांची, कष्टाळू माणसं संपलेले आहेत. गर्दी झालेली माणसाची. बिहार मधून लोक आणावे लागतात. म्हटले बिहारचे लोक नकोत आम्हाला. पवार साहेबांनी सांगितलं की मग दूध कोण काढणार? मुंबईचं दूध काढायचं, स्तनातून दूध बाहेर काढायची ताकद आपल्यात राहिली. कारण होती आपल्यामध्ये, सवय होती. 120 किलोचा वजनाचा पोता उचलायचा आपला माणूस. आमच्याकडे 2 फूट पोत्या उचलणारा माणूस होता. आता काय उचलतंय तुम्हाला? पाय पडू पडू तुम्ही कंपनीवाल्याला सांगितलं की धान्य लहान करा, मग गोणी लहान करा. केली 50 किलोची. म्हटलं हे नाही जमत, केली 20 किलोची. 20 किलोच्या किमतीचा माणूस झालाय. कृष्ण पुन्हा तयार केला. तुम्ही मरत चालला. मरण म्हणजे काय? गती आणि विकास थांबण्याचं नाव मरण आहे. थांबले की संपलं सगळं. आणि तुम्ही ज्या अवयवाचा वापर नाही केला ना, तो निकामी होतो. ज्या शस्त्राचा वापर नाही केला ना, ते गंजलेलं असतं. तुमच्या बुद्धीचा वापर नाही केला ना, तुमची बुद्धी खराब झालेली असते. कृष्ण हा सक्रिय आहे, म्हणून कर्मयोगी आहे. तो कर्मयोगी आहे. आदरणीय दिवाकर बाबांनी मला या ठिकाणी बोलवलं. माझे आदरणीय परमस्नेही कळमकर बाबा या ठिकाणी कार्यक्रम आहेत. मी निघतोय आता. या जागेवर बाबा बसतील. उद्यापासून समारोप बाबा करणार आहेत. याच गावाचे सुपुत्र बद्रिकाश्रमाला असतात. त्यांनी घातलेलं दिलेलं शर्ट मी माझ्या अंगात घातलेलं आहे. हा दत्तात्रय प्रभूंचा प्रसाद मी समजतो. ते ज्यावेळेस तिथल्या वातावरणाचं सांगतात ना, मोह तो मला की 1 महिनाभर तिथं थांबावं. काहीच नाही तिथं, कुठलं टेन्शन नाही, काही नाही. हवेत प्रदूषण नाही, पाण्यात प्रदूषण नाही, निवांत एकांत असं ते ठिकाण आहे. काही मंडळी जातात महिना त्या ठिकाणी अनुष्ठान करतात, थांबतात. मलाही वाटायला लागलं आपण जाऊ म्हणून त्या ठिकाणी. आदरणीय श्री दत्तराज बाबा श्रीरामपूरचे, कसली माणसं आहेत हो तुमच्या परिसरातली. यांचं वय कमी पण फार वरच्या शिखरावर गेलेलं आहे. तपस्वी राजदादा या ठिकाणी आलेले आहेत. हे सगळे साधू संत या ठिकाणी आहेत. संगीतावर आमचे योगेश दादा कपाटे हे आहेत, बऱ्याच दिवसापासून साथ करतात. आमचे राठोड साहेब बासरी वाजवतात. श्रीकृष्णाच्या बासरीची आठवण ते करून देतात. मिथून आमचा पहिल्यांदाच मला साथ करतोय. मला खूप भावला आहे, खूप चांगला वाटलेला आहे. सगळ्यांचे मी आभार मानतो आणि सेवा या ठिकाणी संपली असं जाहीर करतो. कुंज बिहारी की गिरिधर कृष्ण मुरारी, मेणबत्ती पेटवा आरती कुंज बिहारी की, श्री गिरिधर कृष्ण मुरारी की.
गले में वैजंती माला माला बजावे मुरली मधुर बाला बाला कानों में कुंडल झलकती मंडल नंद बिहारी की श्री गिरिधर कृष्ण मुरारी की आरती कुंज बिहारी की श्री गिरिधर कृष्ण मुरारी की। कनकमया मोर मुकुट विलसे विलसे देवता दर्शन को तरसे तरसे बजावे चंद्र और मृदंग ग्वालिनी संग लाज रखो गोप कुमारी की गिरिधर कृष्ण मुरारी की आरती कुंज बिहारी की गिरिधर कृष्ण मुरारी की। हेलो हेलो गगन सम कांति झलक काली काली की मूर्ति चमक रही बिजले बिजले भवर सम अलग कस्तूरी तिलक छबिलों की वो बनवारी के जय बोलो कृष्ण मुरारी की आरती कुंज बिहारी की गिरिधर कृष्ण मुरारी की। जहाँ से प्रकट हुई गीता गीता कि अर्जुन वीर हुआ श्रोता श्रोता दिखाया विश्वरूप हुआ दिल खुश मिटाई क्रांति अर्जुन की गिरिधर कृष्ण मुरारी की आरती कुंज बिहारी की गिरिधर कृष्ण मुरारी की गिरिधर कृष्ण मुरारी की गिरिधर कृष्ण मुरारी की। त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या दृढं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव त्वमेव सर्वं मम देव देव त्वमेव सर्वं मम देव देव। श्री गोपाल कृष्ण भगवान की दत्तात्रेय भगवान लाइट चालू का लाइट